ज्योती आणि राखी जेवायला सुरुवात करणार. आम्ही केली, आता त्या दोघी करत आहेत. या जेवायला, जेवा जेवा. रात होळीचा कार्यक्रम होता, इथे होळी खेळल्या. तिला बघा किती. नमस्कार मंडळी, ज्योतिष कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आत्ता वाजले आहेत रात्रीचे 2:30 आणि मी निघत आहे बाहेर जायला. ते कुठे चाललेले आहे ते तुम्हाला नंतरच समजेल, तर आजचा व्लॉग एंडपर्यंत नक्की बघा. चला, तर मी जेवायला काय केले ना ते तुम्हाला आधी दाखवते आणि टाईम पण दाखवते घड्याळात. हे बघा, आत्ता वाजले आहेत 2:30 आणि मी घरातून निघत आहे. चला, तर नंतर भेटूया. तर हा व्लॉग एंडपर्यंत नक्कीच बघा. आत्ता वाजले आहेत रात्रीचे 2 आणि माझं जेवण तयार आहे. तर मी न्यायासाठी बनवलेल्या आहेत इथं कोथिंबीरच्या वड्या, मस्त अशा फ्राय होत आहेत. आणि ही खोबऱ्याची चटणी, हे मी न्यायासाठी बनवले. आणि आता मी 2-3 दिवस घरात नाही, तर मुलांसाठी डब्बा वगैरे बनवूनच चाललेला आहे. तर मी बनवलेलं आहे, हे बघा. आज बुधवार आहे, पण तरी पण वांग्याचे काप बनवलेले आहेत, चपात्याही बनवलेल्या आहेत. आज बुधवार आहे ना, तर मग डब्याला त्या चपात्या नेणार आणि हे सुके बोंबील नेणार. दुपारच्या जेवणासाठी हे आहे. आणि संध्याकाळसाठी पण मी जेवण बनवूनच चालले त्यांना. हे बघा, मस्त असा झणझणीत चिकनचा रस्सा बनवलेला आहे. तर एवढं जेवण मी बनवलेलं आहे. आता वाजलेले आहेत 2:30 आणि अंदाज तुम्ही बघू शकता. कुत्र्यांचा आवाज बघा. ताई बघ, असाची अजूनही झोपली वाटतं. हे बघा, मला एवढ्या रात्री सोडायला मिस्टर पण आल्यात, मुलगी पण आणि मुलगा पण. सांगत होती नको, तरी पण येतात. येऊ दे, चला चला तर निघूया. गणपती बाप्पा, मंगल मूर्ती, गावदेवी हर हर महादेव, गावदेवी माते की. आता वाजले आहेत 2:45 आणि माझ्या फॅमिली सोबत दुसऱ्यांच्या पण फॅमिली आलेल्या आहेत. तर हेमलताचे मिस्टर आलेले आहेत, भाऊ, आणि राखीचा मुलगा आलेला आहे. चला, छाया पण आली. आता आम्ही निघत आहोत. पण आलेच का र? तोंड दाखव. मी मस्त, तू? एकदम मस्त. सगळ्यांच्या झोपा उडवल्यात आम्ही. आता 3-4 दिवस मस्त आरामात राहा. आमच्या पण म्हणजे टेन्शन नाही ना 3-4 दिवस तुम्हाला. किचकिच गँग चालली फिरायला. आम्ही मस्त एन्जॉय करतो, तुम्ही पण इथे एन्जॉय करा. चला, तर निघत आहोत आम्ही. आमचा व्हॅन ड्रायव्हर पण बरोबर टायमावर वेळेत आलेला आहे, कार ड्रायव्हर. तर आता वाजले आहेत 2:45. तर आता बसले, ते बघा सगळ्या माजरी पुरं बसल्या ना. मला एकटीला मागं बसवलं आयशा. आता यांना नंतर बसून देते मी पुरं. तुला आमची 5ची ट्रेन आहे आणि आम्ही 3 वाजता तिथं पोहोचलोय. घाबरून का उशीर वगैरे झाला तर 3 वाजता आम्ही किती वाजले? 3च ना. हां, 3 वाजता आम्ही पोहोचलोय. तर आता 2 तास मस्त आराम करतोय, गप्पा गोष्टी करतोय. चला, गप्पा करून येतो आम्ही. आता आम्ही बसलेलो आहोत ट्रेनमध्ये. रील वगैरे बनवून झाले आमचे. आता हेमलताला लागलेली आहे खूप भूक. हेमलता, काय खायचं? भजी. भजी कुणी आणलंय? छायाने पुरणपोळ्या पॅक केल्या. हा, राखीने मस्त पुरणपोळी. आम्ही ऑर्डर दिलेली पुरणपोळ्यांची. आवऱ्या होलीला पुरणपोळ्या खाली तरी भजी चाललंय. एवढ्या लवकर छाया बनवलीस भजी? तुम्ही नाही बनवलीस? हा, नाही कुणी बनवलंय? मग सुयोग बोल. सुयोगनी. तू काय झोपलेली? आमची सुयोगनी. हो ना, सुयोगनी भजी दिली. चला, पहिला भजीची नाश्ता करूया. बघू सुयोगनी कुठल्या कुठल्या भजी द्या. पुऱ्याने बाई एवढ्या भज्या बनवून दिल्या, कांद्याच्या एवढ्या. आणि आता ऑफिसला पण जाईल बिचारा. ऑफिसला पण जाईल ना. मग कितीला जातो ऑफिसला? 12ला. मग एवढ्या बघा, त्यांनी लवकर उठून बिचारीने भज्या दिल्यात आम्हाला. थँक्यू सुयोग. थँक्यू सुयोग. थँक्यू राखी. सुयोग नेक्स्ट टाइम पण द्या बाबू आम्हाला. पंढरपूरला पण दिलेस, माझ्या लक्षात आहे. पंढरपूरला दिले जाईल ना आपल्याला. आताची मुलं एवढं नाही करत, पण पुऱ्या खरंच पंढरपूरला पण आम्हाला दिलं त्यांनी. चला, नाश्ता करून घेतो आम्ही. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, जय श्री महाकाल, जय श्री महाकाल.
चला तर आता आमची ट्रेन झालेली आहे सुरू. कसं वाटत आहे मैत्रिणींनो? आपण पहिल्यांदाच एवढ्या लांब चाललेलो आहोत. पंढरपूरची यात्रा केलेली आहे आपण, पण आपण पहिल्यांदा इतक्या लांब चाललेलो आहोत, ट्रेनचा प्रवास करत आहोत. तर कसं वाटत आहे? मस्त एक नंबर. आता ना आम्ही इथं बसल्या बसल्या पुढच्या ट्रिपची पण प्लॅनिंग करतोय. आता घरी आल्यावर तुम्हाला ब्लॉग बघायला मिळेलच, तर जास्त व्हिडिओ नाही, आम्ही एन्जॉय करतोय. माझ्या मुलांनी चॉकलेट आणलंय, हे बघा. तर मी त्याला म्हटलं 2च आण, आम्ही शेअर करून खाऊ. तर त्यांनी सांगितले मावशी सणा सगळ्यांना प्रत्येकीला एक एक चॉकलेट. हे बघा, तुम्हाला सगळ्यांना चॉकलेट दिले. थँक्यू तनिष. थँक्यू बेटा. हे बघा, तुम्हाला दिसतंय का नाही मला माहित नाही, पण इथं जीवदानी मातेचं मंदिर आहे. तर बोला जीवदानी माते की जय. हे बघा, पुरणपोळ्या आणल्यात नाश्त्यासाठी. हे बघा, आता 10 वाजले. आता मी नाश्ता करतोय. पुरणपोळ्यांची ऑर्डर दिलेली. हे बघा, चला तर आता मी नाश्ता करून घेतो. आता आम्ही जेवतो. ते काय आणलेस राखी? वांगी भरलेली वांगी, कांद्याच्या वड्या, जागुनी आणले ठेचा, हे काय शिमला मिरची स्टफ केलेली, आणि हिने काय आणले छायानी वाटाण्याची भाजी, आणि जागुनी बटाट्याचे काप पण आणल्यात, आणि आम्ही हिमलतानी मी पण आणले, पण ते आम्ही संध्याकाळी ठेवलेत. आणि भाकरी आणि एकत्रच ऑर्डर दिलेल्या होत्या सगळ्या, एकत्रच भाकरी आणलेल्या आहेत. चला तर बाबा, हिला बघा ती भूक लागले. चला आम्ही जेवून घेतो मस्त. हिमलता अजून चिकनीच दिसतच गो. मेकअपच नव्हतं. मेकअप तू ऑलरेडी चिकनीच ना. काही नाही, आयशीच मस्करी केली. जेवणा मला ताट वाढून दे. ही बघा आमची सुंदरी ब्युटी क्वीन. हिला पण भूक लागली होती. बघ खायला. हे बघ माझ्या मैत्रिणी ग मला ताट वाढून देत आहेत. अशा मैत्रिणी पाहिजे. अशा ठेसा बघू गो. ठेचा आणले गो आहे ग माझ्या मैत्रिणी. बघ प्रेमळ. बघा ऋतूनी बनवले. तो बघा ताट बघा आमचा. काय ग भजी मगाशी नाश्त्याला छायानी भाजी पण आणलेली ना. हे बघा मस्त आमची ताट वाढलेली आहेत. ए वांगायचा कर जरा दिसू दे वेगळा काहीतरी. हे बघ मस्त. चला आम्ही जेवून घेतो. मुन्ने टाक तोंडान. खाओ. आले वा हिरोईन आई. ब झोप तुम्हाला बघूनच समजेल पक्की झोपले. जाऊ अय बाय मा का आईली. राखी मॅडम पण आईली फ्रेश होऊन. चला जेऊया मस्त जेऊया. आता ज्योती आणि राखी जेवायला सुरुवात करणार. आम्ही केली, आता त्या दोघी करत आहेत. या जेवायला. जेवा. जेवू दे तिला, का नाही दुसरा काहीतरी टाकेल. एकाला असतच गो. काय झालं चाय? हे सांगायचं का काय केलं आपण? काय केलं मुन्ने बघ. मुन्ने काय वेळेला मुन्ने अकरा बघ. ए काय केलं सांगा तुम्ही. काय केलं सांगा. हेमलता आता आम्ही पोहोचलेलो आहोत उज्जैनला. किती वाजले आहेत? 4:30. बाबा आमची हालत बघा. आम्ही बसलेलो आहोत ऑटो मध्ये. जागृती बसते पुढे. छाया आम्ही आलेलो आहोत आमच्या हॉटेलवर. हॉटेलचं नाव काय? शिवाय पॅलेस. नंतर सांगेन कोणाचं आहे हॉटेल काय वगैरे सगळं डिटेल्स मध्ये. याच्या ट्रेन मध्ये एवढे बसून आले तरी आय येऊन परत बसले. दाखवू तुम्हाला नेक्स्ट टाइम. ओके आता आम्ही फ्रेश होतो. ओके बघा आम्ही आलेलो आहोत आणि हा आहे आमचा रूम. आम्ही 5 जणी मस्त एका रूम मध्ये राहणार आहोत. हे बघा
इथं 2 जणी, तिथं 2 जणी आणि एक जण. बाबा छाया झोपली पण नुसती दमतोय. 1 2 3 4 5 5 जणी आहोत. मग तू तर पूर्ण झोपून आलीस, पूर्ण झोपून आलीस तू. आता पण लगेच झोपलीस, नुसती आलसावलेली. कोणी मग चला चला आम्ही फ्रेश होतो. आम्ही रेडी झालोय आणि लागले भूक. तर पुरणपोळ्या जास्तच आणलेल्या, तर आता पुरणपोळ्या खातोय. बाहेर गेल्यावर बघू, चहा वगैरे पिऊ. रेडी तरी झालोय, थोडासा नाश्ता करून घेतोय. आता वाजलेले आहेत 6:30. किती वाजले का? 6 का 5:30. तर आत्ता वाजलेले आहेत 5:45 आणि आम्ही रेडी झालेलो आहोत. आम्ही चाललेलो आहोत शिप्रा नदीवर आरतीसाठी. चला तर पुढे गेल्यावर तुम्हाला दाखवते. आमची ऑटो आलेली आहे. चला आम्ही निघतो आता. आम्ही बसलेलो आहोत ऑटोमध्ये आणि ऑटो एवढा मोठा ऑटो तरी आम्हाला जागा नाही होत. आम्ही मस्त दोघी बसलेलो आहोत इथं आरामात. नाही या तिघींना बसवलेलं आहे दोघींच्या मांडीवर छाया. आम्ही इथं पोहोचलेलो आहोत. हे बघा, महाशिप्रा आरती स्थळ. शिप्रा नदीच्या आरतीसाठी आम्ही इथं आलेलो आहोत घाटावर. काय काढलंच पूजेचं सांग. बघा या आणि बघा द्रोण आणल्यात सगळे भरते आमच्यासाठी. आता आम्ही द्रोण विसर्जित करतो. आम्ही इथं आलोय, हरसिद्धी माता मंदिर आहे. जय हरसिद्धी माता मंदिर. आता इथं आरती चालू आहे, तर आतमध्ये शूट नाही करता येणार, तर इथूनच तुम्हाला दाखवते. आम्ही चाललो आरतीसाठी आतमध्ये. जय माता दी.
आमचं हरसिद्धीचं मस्त दर्शन झालेलं आहे. तुम्ही बघितलंच असेल. मस्त अशी होळी खेळलेली आहोत. आता खात आहोत आईस्क्रीम आणि आता आम्ही चाललेलो आहोत अजून गड कालिका मंदिर. ही बघ नुसता पुढून चालू असते हिचं. जाऊ दे चला. आता वाजले आहेत रात्रीचे 8:15 आणि आम्ही आलेलो आहोत कालभैरवजींचे दर्शन घेण्यासाठी. हे बघा सगळ्यांनी इथे दोरे वगैरे बांधून ठेवलेले आहेत बाहेरच. मी याआधी आलेली तुम्हाला व्हिडिओ दाखवलाच होता मी. आता फ्रेंड्ससोबत मैत्रिणींसोबत आले ना म्हणून पुन्हा दाखवते. थोडं दाखवेन. माझे ब्लॉग खूप लेंदी असतात. आम्ही जे काही मजा करतो ते दाखवते ना म्हणून. तर बोलता बोलता आम्ही आलेलो आहोत ओम श्री कालभैरव मंदिराजवळ. दर्शन घेते हा. होय बघा. आणि इथं डायरेक्टच आम्हाला दर्शन आहे. मस्त गर्दी नाही काय नाही. मागच्या वेळेस आलेलो तेव्हा पण आम्हाला डायरेक्टच दर्शन भेटलं. आज पण खरंच खूप आनंद होतोय. मस्त आहे बघा. आमचं आता कालभैरवाचं मंदिराचं दर्शन छान झालं. काहीच गर्दी वगैरे आम्हाला भेटली नाही आणि छानपैकी मंदिरात छान दर्शन झालं. आता आम्ही पुढचं ठिकाण म्हणजे गडकाली मातेचं मंदिर आहे ते करतो. जय कालभैरव. जय कालभैरव. जय कालभैरव. घेतलेस आंबा कैरी आणि पेरू. मी बघ काय घेतलंय. काकडी. खोल मस्त काकडी. जरा खाता आम्ही. चटुऱ्या बघ चटुऱ्या नुसत्या चटुऱ्या. शालून चाटू ना का. चला. माय भवानी तुझे लेकरू खुशीत तुझी आईली सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई. तर आता आम्ही आलेलो आहोत जय मा गडकालिका माता मंदिरात. चला तर आता आम्ही दर्शन घेतो मातेचं. हे बघा मस्त. आम्ही 9 वाजता आलोय आणि 9:30 वाजता यांची एंट्री बंद होते. काही हरकत नाही. फिरलेली आहे मी. थोडंसं दाखवते तुम्हाला. मस्त एकदम. इथं आलो ना एकदम मस्त वाटतं. बघा तुम्ही ती लाइटिंग वगैरे सुंदर एकदम. ये कहकर भगवान शिव स्वयं पृथ्वी पर लिंग के रूप में स्थापित हो गए। उस पर और उसने वेदप्रिय के पुत्रों को देख अपने सैनिकों को आज्ञा दी। वध कर दो शिव की आराधना करने वाले इन शिव भक्तों का। आता आमचं महाकाल लोक फिरून झालेलं आहे आणि आम्ही चाललेलो रूमवर. कारण की अर्धच फिरलो आम्ही. पूर्ण नाही फिरलो. त्याचं कारण छाया राखी खूप दमलेल्या आहेत बिचाऱ्या. का होतं पाय दुखतंय. पाय दुखतात. तर आता आम्ही चाललो रूमवर. आत्ता वाजलेले आहेत 10:30 आणि आम्ही बसलो आहोत जेवायला. तर जेवण बघा काय आणले. आजचं जेवण सोयाबीनची भाजी. ती मगाशी नव्हती दाखवली. ती आम्ही आणलेल्या वड्या आणि ती चटणी. आणि मगाशी ती दाखवलं होतं तुम्हाला जेवण. शिमला मिरची, वांग, बटाटा वगैरे, ठेचा हे सगळं आहे. चला खूप भूक लागली तर आम्ही पहिल्यांदा जेवून घेतो.